नमस्कार सर्वांना, कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत साबुदाणा चकली 1 किलोच्या प्रमाणात। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथे घ्यायचा आहे 1 किलो साबुदाणा। आता आपण एकदा वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे साबुदाणा आहे तो धुवून झालेला आहे, 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आणि साबुदाणे बुडेल इतकंच पाणी ठेवायचं आहे, जास्त पाणी ठेवायचं नाही। जसं आपण खिचडीसाठी भिजवतो तशाच पद्धतीत आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा। आता दुसऱ्या दिवशी पाहूयात आपण सकाळी। तर इथे तुम्ही पाहू शकता आहे दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान असं फुललेला आहे, अगदी असा मऊसूत भिजला पाहिजे, अगदी लगेचच मऊ पडतोय, त्यामुळे जास्त त्याला मेहनत लागणार नाही। आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता 1 किलो साबुदाण्यासाठी मी इथे 1 किलो बटाटा घेतलेला आहे उकडून। आता ह्याला किसणीने किसून घेऊयात आपण आणि उकडताना बटाटा एकदम छान असा मऊसूत उकडला पाहिजे। पाहू शकताय तुम्ही अगदी पटपट पटपट होते। बटाटा आहे तो किसून झालेला आहे। तर साबुदाणे घेऊयात आपण। ते साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाण्याने सर्वात आधी हातानेच असं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे तो थोडा मऊ होईल एकदम, आणि ज्यावेळेस आपण गाळतो त्यावेळेस तो कुठे अडकणार नाही सोऱ्यामध्ये। साबुदाणा छान असा मळून झालेला आहे, त्यामध्ये बटाटा घालून घेऊयात आपण। संपूर्ण एकाच वेळेस घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घेऊयात एकसारखं। सर्व एकजीव असं झालेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला मसाला घालून घ्यायचे। तुम्हाला मसाला आवडत नसेल, हिरवी मिरची जरी वाटून टाकली तरी पण चालेल। इथे 3 चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचसोबत इथे चवीनुसार मीठ घालायचे। अगदी मस्त पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं पीठ मळून झालेलं आहे। जे नवीन असतात त्यांना पटकन येत नाही, म्हणजे हे पीठ ज्यावेळेस आपण चकली गाळून घेतो त्यावेळेस ते त्यांना कठीण जाते। त्यावेळेस काय करायचं, एक तर साबुदाणा भिजलेला असतो त्यावेळेस मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याला छान असं बाइंडिंग येतं आणि चिकटपणा पण येतो, हाताने जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। आणि अजून एक पर्याय म्हणजे थोडंसं पीठ आहे ते पूर्ण वाफवून घ्यायचं, तरी पण छान असं मऊसूत होतं। चल आता आपण हे सोऱ्यामध्ये भरून घेऊयात। चकलीच्या साचला तेल लावून घ्यायचं आधी आणि छान असं भरून घेतलेलं आहे। प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे, त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता चकली गाळून घ्यायची आहे। अगदी पटपट होते छान, आणि जरी तुटली तरी काही हरकत नाही। तुकडा जशी चकली आपल्याला मिळते साबुदाणा तशीहीच खाऊ शकता तुम्ही नंतर। पाहू शकता अगदी सहजच येते, अजिबात हाताला त्रास होत नाही। आता अशा पद्धतीनेच मी करून घेते बाकी। तर इथे साबुदाणा चकली आहे, छान अशी उन्हात 2 दिवस मी वाळवून घेतलेली आहे। तर पाहू शकते झालेली आहे। आता आपण तळून घेऊयात। तेल आहे ते छान गरम झालेले आहे, चकली सोडून घेऊयात तेलात। पाहू शकताय छान अशी फुलते पण आहे ती। तर इथे आपली साबुदाणा चकली आहे ती तळून झालेली आहे, पाहू शकताय। आणि ज्यावेळेस आपण चकल्या गाळतो त्यावेळेस आकार आपल्यावर असतं केवढा लहान मोठा ठेवायचा असेल। मोठा ठेवला तर ती चकली जास्त मोठी फुलते। मी लहानच केले होते, 2 ते 3च फेरे घातले होते। बाकी चवीला खूप भारी झालेली आहे आणि याचा रंग जरा थोडं तुम्हाला लाल दिसत असेल तर आपण मसाला घातल्यामुळे त्याचा रंग ज्यावेळेस तळतो त्यावेळेस तो लाल दिसतो, आणि हिरवी मिरची घातल्यामुळे त्याचा जो साबुदाण्याचा रंग आहे तो पांढरा शुभ्र तसाच दिसतो। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।